तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनो, काल 6 वाजतापासून म्हणजे संध्याकाळचे 6 वाजतापासून हप्ते वितरणाला सुरुवात झालेली आहे। मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे कालपासून सुरू झालेलं आहे आणि काल अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे 25 ते 30% महिलांनाच या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार आज एकदम जोरदार वितरणाला सुरुवात झालेली आहे। जवळपास सकाळचे 10 वाजतापासून हप्ते वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि जबरदस्त सुरुवात झालेली आहे। जवळपास 50% लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज पैसे जमा होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, काय सविस्तर बातमी आहे, कुणाला हप्ता येणार, किती जिल्ह्यात किती टक्के वितरण होईल, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी। तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता तर तुमची प्रतीक्षा ही संपलेली आहे। काल म्हणजेच 15 तारखेला संध्याकाळचे 6 वाजतापासून हप्ते वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि काल जवळपास 25 ते 30% महिलांना या हप्त्याचं वितरण झालं आणि सर्वच जिल्ह्यात थोड्या प्रमाणात हे वितरण झालेलं आहे। पण आज 50% महिलांना वितरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर जवळपास 1,77,00,000 महिला पात्र असतील, तर आज 1 कोटी महिलांना हप्त्याचं वितरण होणार आहे। तर कुणाला वितरण होईल, तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता अशा सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहे आणि अशा महिलांना मे महिन्याचं वितरण हे कालपासून सुरू झालेलं आहे आणि ज्या महिलांना काल आले नसतील आणि आज सुद्धा आले नसेल तर अशा महिलांनी काळजी करू नका। वितरण हे समोरचे 5 दिवस सुरू राहणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। म्हणजे शनिवारपर्यंत हे वितरण चालू राहणार आहे आणि ज्या महिलांना आज उद्या परवा असे पैसे मिळाले नाही त्या महिलांना शनिवारपर्यंत पैसे हे मिळू शकतात। त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही। ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलमध्ये हप्ता आला नव्हता अशा महिलांना सुद्धा पैसे मिळण्याचे काही चान्स आहेत का, या संदर्भात आम्ही सुद्धा वरिष्ठांकडून विचारणा करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हप्ता आला आहे का हे नक्कीच सांगायचं आहे। आला असेल तर तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही आणि ज्या महिलांना आला नसेल त्यांनी सुद्धा आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसोबत। जय महाराष्ट्र।